हॅलो बच्चा पार्टी. चलो लास्ट लेक्चरला आपण डिस्कशन केलं बघा. लास्ट लेक्चरला आपण पार्ट डिस्कस केला इंट्रोडक्शन ऑफ सर्क्युलर मोशन. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिली डेफिनेशन दिली व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन, राईट. त्यानंतर नेक्स्ट आपण डिस्कशन केलं व्हॉट इज मीन बाय रेडियस वेक्टर. देन एक टर्म आपण इंट्रोड्यूस केली आणखी, तिचं नाव होतं अँगुलर डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट टर्म आपण आणखी इंट्रोड्यूस केली अँगुलर वेलोसिटी. तर बघा अँगुलर डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय थीटा. नेक्स्ट आपण सांगितलं होतं अँगुलर वेलोसिटी डिनोटेड बाय ओमेगा, राईट. तर एक आपली नेक्स्ट टर्म बाकी आणखी त्याच्या इंट्रोडक्शन मधलीच ती म्हणजे अँगुलर ऍक्सेलरेशन. तर बघा आपण नेक्स्ट टर्म इंट्रोड्यूस करूया अँगुलर ऍक्सेलरेशन. अँगुलर ऍक्सेलरेशन, ठीक आहे, डिनोटेड बाय अल्फा. लक्षात ठेवायचे डिनोटेड बाय अल्फा. खूप बेसिक वेळा जाऊ आपण, खूप पद्धतशीर जाऊया की तुम्हाला याच्यानंतर फिजिक्सची बिलकुल अडचण येणार नाहीये. तुम्ही फक्त काही लेक्चर्स फॉलो करत राहा, ठीक आहे. चला अँगुलर ऍक्सेलरेशन डिनोटेड बाय अल्फा. अँगुलर ऍक्सेलरेशन डेफिनेशन कशी लिहायची आपल्याला? सिंपल आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट. द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर वेलोसिटी. आपण टर्म अगोदरची अँगुलर वेलोसिटी घेतली ती, आता कोणती घेतोय? अँगुलर ऍक्सेलरेशन. तर आपण डेफिनेशन काय लिहितोय? द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. चला सिंपल आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज called as angular acceleration. ठीक है, चलो डन. तर सिंपल डेफिनेशन आहे, जसे जसा रेट चेंज होईल कशाचा? अँगुलर वेलोसिटीचा, त्याच्या टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये ती टर्म कोणती असणार आपल्यासाठी? अँगुलर ऍक्सेलरेशन. डन. नेक्स्ट बघा अँगुलर ऍक्सेलरेशन. जसं आपण दोन टाइपच्या अँगुलर वेलोसिटी घेतल्या, एक ॲव्हरेज अँगुलर वेलोसिटी आणि काय घेतली? इन्स्टंटेनियस अँगुलर वेलोसिटी. तसंच सेम केस मध्ये आपल्याकडे सुद्धा आता किती असणार आहे? दोन ॲव्हरेज अँगुलर ऍक्सेलरेशन आणि एक असणार आहे इन्स्टंटेनियस अँगुलर ऍक्सेलरेशन. ॲव्हरेज अँगुलर ऍक्सेलरेशन साठी आपल्याला लिहायचे काय माहिती आहे का? सिंपल टर्म इंट्रोड्यूस करणार आपण कोणती? द डेल ओमेगा बाय डेल टी. काय लिहायचे? डेल ओमेगा बाय डेल टी. जर हा डेल ओमेगा बाय डेल टी असेल आपण, तर सपोज करा फायनल ओमेगा मायनस इनिशियल अपॉन आपण पुन्हा काय घेतोय? चेंज इन टाइम. तर टोटल टाइम आपण काय घेऊ? सपोज करा टी. टोटल टाइम घेतला आपण टी. ते आमच्यासाठी काय? ॲव्हरेज अँगुलर ऍक्सेलरेशन, राईट. हे झालं ॲव्हरेज. तसंच आपण जर समजा आपण घेतला टाइम टेकन इज व्हेरी स्मॉल. टाइम कसा घेतला आपण? व्हेरी स्मॉल. तर त्या केस मध्ये आपण काय सांगू शकतो की अल्फा इज इक्वल टू लिमिट डेल टी टेंड्स टू 0. अल्फा इज इक्वल टू लिमिट डेल टी टेंड्स टू 0. आपण फायनली लिहू शकतो काय? डेल ओमेगा बाय डेल टी. डेल ओमेगा बाय डेल टी हा जो मॅथमॅटिकल फॉर्मॅट आहे, या मॅथमॅटिकल फॉर्मॅटला आपल्याला काय लिहायचं? अल्फा इज इक्वल टू, कारण ही टर्म आपण कोणती इंट्रोड्यूस करायला? इन्स्टंटेनियस अँगुलर ऍक्सेलरेशन. तर देयरफॉर याला आपण असं लिहू शकतो डायरेक्टली डी ओमेगा बाय dt. आणि ज्या वेळेस तुम्हाला पूर्ण फिजिक्स मध्ये ज्या वेळेस तुम्हाला पूर्ण फिजिक्स मध्ये d बाय dt दिसणार, काय दिसणार? d बाय dt. त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस सांगणार की तो कोणता फॉर्मॅट असणार आहे? इन्स्टंटेनियस. कोणता फॉर्म येतो? इन्स्टंटेनियस. आपण लक्षात ठेवायचे d बाय dt दिसला म्हणजे आपण काय सांगणार? इन्स्टंटेनियस फॉर्मॅट किंवा फॉर्मॅट, ठीक आहे. मग आता झालं आपल्यासाठी कोणतं आहे? अँगुलर ऍक्सेलरेशन. तर सिंपल सगळ्यात पहिली टर्म आपण काय लिहूया? युनिट ऑफ अल्फा. युनिट ऑफ अल्फा म्हणजे कोण? युनिट ऑफ अँगुलर ऍक्सेलरेशन. तर सगळ्यात पहिले मला सांगा या ओमेगाची टर्म आपण काय लिहिली? ओमेगाची टर्म लिहिली आपण काय? रेडियन पर सेकंड. अँगुलर वेलोसिटी युनिट काय लिहिलं आपण? लक्षात नसेल, माहित नसेल तर पाठीमागचा व्हिडिओ बघा अगोदर आणि त्यानंतर थोडंसं या व्हिडिओवर या. रेडियन पर सेकंड डिवाइडेड बाय टाइम युनिट काय लिहिलं आपण? सेकंड. टाइम युनिट काय लिहिलं? सेकंड. तर देयरफॉर आपला युनिट काय बनायला पाहिजे? रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आपण सेम
युनिट म्हटल्यानंतर काय लिहू शकतो डायमेन्शन सपोज करायचं त्याने काय डायमेन्शन डायमेन्शन लिहिताना LMT आपण असं लिहून घेऊ आपण LMT हे लिहिण्याची पद्धत आहे आपली ठीक आहे LMT L म्हणजे कोण आहे लेंथ M म्हणजे कोण आहे मास आणि T म्हणजे कोण आहे टाइम तर बघा L म्हणजे कोण आहे लेंथ लेंथ युनिट काय होतं मीटर आपण युनिट वरून लिहूया डायमेन्शन मीटर तर मीटर याच्यामध्ये आहे युनिट मध्ये नाही मीटर जर युनिट मध्ये नसेल तर पॉवर किती लिहायचा 0 M म्हणजे कोण आहे मास M म्हणजे कोण असतं मास मास काय असतं केजी किलोग्राम ते किलोग्राम युनिट मध्ये आहे का नाही म्हणजे काय लिहायचं पॉवर 0 काय लिहायचा 0 T म्हणजे कोण आहे टाइम टाइम युनिट काय आहे सेकंड सेकंडच्या मध्ये आहे मग पुढे डिनॉमिनेटरला आहे डिनॉमिनेटर असेल तर काय लिहायचं पॉवर -2 काय लिहायचं आहे -2 याचा मीनिंग काय झाला की लेंथ 0 आहे मास 0 आहे आणि टाइम किती आहे -2 आहे राहिला प्रश्न रेडियनचा तर रेडियनचं डायमेन्शन होणार नाही कारण की रेडियन एक नंबर मध्ये नंबरचं डायमेन्शन होत नाही चला मग यासाठी अल्फा आता अल्फा ही टर्म कशी स्केलर आहे का वेक्टर आहे अल्फा म्हणजे कोण अँगुलर ऍक्सेलरेशन ही टर्म स्केलर आहे का वेक्टर आहे तर ऑब्वियसली काय यायला पाहिजे वेक्टर आहे कशी ती वेक्टर टर्म आहे मग वेक्टर जर असेल त्या सगळ्याची काय असायला पाहिजे डायमेन्शन कारण सगळ्यात सुरुवातीला आपण डिस्कशन केलं तर अँगुलर डिस्प्लेसमेंट नेक्स्ट येतं अँगुलर वेलोसिटी आणि नेक्स्ट काय येतं अँगुलर ऍक्सेलरेशन राईट मग आता सगळ्यात सुरुवातीला जी अँगुलर डिस्प्लेसमेंट घेतली ती आपल्याला त्याची सुद्धा काय करता यायला पाहिजे डायरेक्शन मग आज आपण काय करू आता चला या कन्सेप्ट नंतर आपल्याला अँगुलर ऍक्सेलरेशन कळलं असेल आहे की नाही चला मग आता अँगुलर ऍक्सेलरेशन आपण काय करूया डायरेक्शन फाइंड आउट करू अँगुलर डिस्प्लेसमेंट अँगुलर वेलोसिटी आणि अँगुलर ऍक्सेलरेशन मग बघा डायरेक्शन कॅल्क्युलेट करायची सगळ्यात पहिली डायरेक्शन आपण कॅल्क्युलेट करणार कशाची तर अँगुलर डिस्प्लेसमेंट कशाची अँगुलर डिस्प्लेसमेंट चला डायरेक्शन कशी ठरवायची बघा अँगुलर डिस्प्लेसमेंट साठी कोणती घेतो आपण थीटा डायरेक्शन कशी ठरवायची अँगुलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ठरवताना सगळ्यात पहिले यूज करा आपण यूज राईट हँड थंब रूल काय यूज करा राईट हँड थंब रूल यूज राइट हैंड थंब रूल ठीक है यूज राइट हैंड थंब रूल राइट हैंड थंब रूलचा यूज करायचा आपल्याला कशासाठी अँगुलर डिस्प्लेसमेंट बघा अँगुलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ठरवताना आपण कोणता रूल यूज करणार आहे यूज राइट हँड थंब रूल आता राइट हँड थंब रूलच्या अकॉर्डिंग पार्टिकलच्या दोन पॉसिबिलिटी बघू शकतात पार्टिकल एक तर हे झालं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन किंवा हे कोणतं सर्क्युलर असतं आपल्याकडे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन राइट दोन पॉसिबिलिटी एक तर पार्टिकल अँटी क्लॉकवाइज सेन्स मध्ये सर्क्युलर पाथ फिरू शकतो किंवा क्लॉकवाइज सेन्स मध्ये कसा करेल क्लॉकवाइज सेन्स मध्ये ठीक आहे इथं सुद्धा हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये सुद्धा कोणत्या सेन्स मध्ये अँटी क्लॉकवाइज नाही तर कोणत्या असणार सेन्स क्लॉकवाइज याच्याशिवाय तिसरी पॉसिबिलिटी नाहीये एक तर अँटी क्लॉकवाइज जसं फॉर एक्झाम्पल त्यासाठी लिहित असेल तर काय दाखवण्यासाठी एक तर अँटी क्लॉकवाइज म्हणजे काय म्हणू शकतो क्लॉकवाइज हे कोणतं घेतलं अँटी क्लॉकवाइज हे काय घेतलं आपण क्लॉकवाइज हॉरिझॉन्टल सर्कलच्या केस मध्ये असं जर असेल एक्झॅक्टली या पाथला आपण बोलतोय ते जर क्लॉकवाइज आणि असं घेत असेल तर काय यायला पाहिजे अँटी क्लॉकवाइज याच्याशिवाय पॉसिबिलिटी आहे का तिसरी कुठली नाही मग आता सगळ्यात सुरुवातीला राईट हँड थंब रूलचा यूज कसा करायचा सपोज करा आपण सुरुवातीला हॉरिझॉन्टल सर्कल घेऊ काय घेऊया हॉरिझॉन्टल सर्कल पार्टिकल असा फिरतो अँटी क्लॉकवाइज सेन्स मध्ये तर राईट हँड थंब रूल काय सांगतो वेक्टर मध्ये आपण डिस्कस केला असायच्या अगोदर बघा वेक्टरचा टॉपिक तुम्ही जर शिकला असता त्यामध्ये राईट हँड थंब रूलचा यूज होता त्याच्या अकॉर्डिंग हा थंब काय शो करणार डायरेक्शन ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट लक्षात ठेवायचं थंब काय शो करणार डायरेक्शन ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट आणि या फिंगर्स काय करायचे आपल्याला कर करायचे फिंगर्स काय करायचे कर इन द सेन्स ऑफ पार्टिकल जसा फिरतो त्या सेन्स मध्ये आपल्याला फिंगर्स काय करायच्या कर करायच्या सपोज करा या पार्टिकल अँटी क्लॉकवाइज सेन्स मध्ये जर सेन्स करत असेल तर थंब कुठे आला अपवर्डला तर डायरेक्शन ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट कुठे आली अपवर्डला बघा आपण कोणतं सर्कल घेतलं होतं हॉरिझॉन्टल सर्कल याला म्हणतात हॉरिझॉन्टल सर्कल तर डायरेक्शन ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट कुठे आली अपवर्डला दुसऱ्या केस मध्ये जर समजा पार्टिकल क्लॉकवाइज फिरला असता पार्टिकल कसं फिरला असता क्लॉकवाइज ते झालं असता त्यासाठी काय क्लॉकवाइज तर डायरेक्शन कुठे आली असती डाऊनवर्ड तर डायरेक्शन ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट कुठे मिळाली असते आपल्याला डाऊनवर्डला कुठे मिळाली असते डाऊनवर्डला पण याच केस मध्ये पार्टिकल जर समजा वर्टिकल सर्क्युलर मोशन करत असेल काय वर्टिकल सर्क्युलर मोशन तर अँटी क्लॉकवाइज किंवा क्लॉकवाइज जसं फॉर एक्झाम्पल
ते अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये, मग कोणती मोशन लागली व्हर्टिकल. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या केस मध्ये बघा इथं पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये फिरत असेल तर डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठे आलं पाहिजे आउटवर्ड. आपल्याला काय करायचं या फिंगर घ्यायच्या कर्व करायचे इन द सेन्स ऑफ पार्टिकल आणि थंब काय शो करणार डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग आउटवर्ड साठी इथून पुढे लक्षात ठेवा आउटवर्ड ला जर डायरेक्शन शो करायचे असेल असा एक डॉट शो करायचा त्याला काय बनवायचं सर्कल. काय बनवायचं सर्कल. मग आता इथं आपल्याला एक्झॅक्टली जर दाखवायचं असेल डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट डॉट दाखवायचं त्याला काय म्हणायचं सर्कल. याचा मीनिंग काय झाला आउटवर्ड. काय झालं मीनिंग आउटवर्ड. दुसऱ्या केस मध्ये जर समजा आपल्याला सांगितलं गेलं इकट करतो मी बघा जर आपण सांगितलं पार्टिकल कसा फिरतोय क्लॉकवाईज सेन्स मध्ये. कोणत्या डायरेक्शन मध्ये क्लॉकवाईज सेन्स मध्ये. बघा क्लॉकवाईज सेन्स मध्ये जर फिरत असेल पार्टिकल क्लॉकवाईज सेन्स मध्ये थंब कुठे आला पाहिजे इनवर्ड. थंब कुठे आला पाहिजे इनवर्ड. तर इनवर्ड असेल तर आपल्याला काय शो करायचे क्रॉस. इनवर्ड असेल तर काय शो करायचे क्रॉस. त्याला काय बनायचे सर्कल. मग इथून पुढे तुम्हाला जर सांगितलं गेलं की डायरेक्शन सांगायची इनवर्ड तर काय दाखवणार आपण मग पुढे क्रॉस. काय दाखवणार क्रॉस. त्याला काय बनायचं सर्कल. सिंपल आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ठरवत असताना आपण फक्त एकच काम करणार की पार्टिकल ज्या सेन्स मध्ये फिरतोय त्या सेन्स मध्ये आपल्याला फिंगर आपल्या कर्व करायच्या आणि हा थंब काय शो करणार डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट एक तर आउटवर्ड बनू शकते अँटी क्लॉकवाईज मध्ये तर डॉट शो करायचा काय बनवायचं सर्कल. एक तर क्लॉकवाईज फिरू शकतो त्या क्लॉकवाईज होत असेल तर केस मध्ये डायरेक्शन कुठे आली इनवर्ड. कुठे आली इनवर्ड. काय दाखवायचा क्रॉस. आणि जर अपवर्ड असेल कुठे असेल अपवर्ड तर एक्झॅक्टली असं शो करा. हॉरिझॉन्टल सर्कलच्या केस मध्ये अंडरवर्ड असेल तर आपण असं शो करणार राईट. ही झाली डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कसा यूज करायचा आपल्याला राईट हँड थंब रूल. नेक्स्ट आपण बघा नेक्स्ट घेणार आपण काय अँग्युलर वेलॉसिटी. नेक्स्ट डायरेक्शन डिस्कस करायचं मला अँग्युलर वेलॉसिटी. लक्षात घ्या डिनोटेड बाय ओमेगा. डिनोटेड बाय ओमेगा. The direction of angular velocity खूप सोपं आहे. डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी कशी ठरवायची इट टोटली डिपेंड्स ऑन द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डिपेंड ऑन द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इट मीन्स डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी सेम ॲज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा आपण काय लिहिलंय डायरेक्शन. काय लिहिले आपण डायरेक्शन ऑफ angular velocity is same as the angular displacement. Same as the angular displacement. म्हणजे जी डायरेक्शन अँग्युलर डिस्प्लेसमेंट ची असणार ती डायरेक्शन कोणाची असणार अँग्युलर वेलॉसिटी. कोणाची असणार आहे अँग्युलर वेलॉसिटी. लक्षात घ्या direction of angular velocity is same as the direction of angular displacement. Same as the direction of angular displacement. म्हणजे जी डायरेक्शन अँग्युलर डिस्प्लेसमेंट ती डायरेक्शन कोणाची अँग्युलर वेलॉसिटी. अपवर्ड असेल तर अँग्युलर वेलॉसिटी पुढे यायला पाहिजे अपवर्ड. जसं आपण एक्झाम्पल घेतलं होतं की हा पार्टिकल काय करतोय अँटी क्लॉकवाईज मध्ये फिरतोय हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये. तर डायरेक्शन कुठे आली अँग्युलर डिस्प्लेसमेंटची अपवर्डला. कुठे आली अपवर्डला. तर डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी पुढे यायला पाहिजे अपवर्डला. पुढे पाहिजे अपवर्डला. कारण आपण लिहिलं काय डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी सेम ॲज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. दुसऱ्या केस मध्ये आपण जर सांगितलं की सपोज जर पार्टिकल क्लॉकवाईज सेन्स मध्ये फिरतोय. कोणत्या सेन्स मध्ये क्लॉकवाईज. हे हॉरिझॉन्टल सर्कल आहे राईट. तर मग डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट पुढे यायला पाहिजे डाऊनवर्ड. इथे जर डाऊनवर्डला आली तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट डाऊनवर्डला तर अँग्युलर वेलॉसिटी पुढे असणार आहे डाऊनवर्डला. पुढे असणार आहे डाऊनवर्ड. हे झाले डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर वेलॉसिटी. डन. नेक्स्ट मग आता आपण मला रफू इकडे साईडला मी आता स्क्रीनशॉट घेता काढून तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट करून घ्या लवकर लवकर. चलो झालाय का लिहून स्क्रीनशॉट झाला का करून डन. बघा मी आता रफ करतो अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशन सिंपल कन्सेप्ट पूर्ण फिजिक्स मध्ये सर्क्युलर मोशन मध्ये जे तुमचे जर क्लिअर झाले तर तुमचा रोटेशनल डायनामिक्स चांगला बनू शकतो. रोटेशनल डायनामिक्स राईट. चला नेक्स्ट डायरेक्शन आपण डिस्कस करायची अँग्युलर ऍक्सेलरेशनची. अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशन डिनोटेड बाय काय होतं अल्फा. काय होतं अल्फा.
डन. आता बघा, डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सलरेशन डिपेंड्स ऑन द अँग्युलर व्हेलॉसिटी. डिपेंड्स ऑन द अँग्युलर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर व्हेलॉसिटी डिपेंड आहे म्हणजे नेमकं कसं, जर अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल, इफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज इन्क्रीजेस, then direction of angular acceleration is same as the direction of angular velocity. ठीक है. त्यानंतर if angular velocity decreases, then the direction of angular acceleration is opposite to the direction of angular velocity. मी याला पद्धतशीर सांगतो, व्यवस्थित आहे का. आपण काय सांगितलं की डायरेक्शन ऑफ angular acceleration, depends on angular velocity. कशावर डिपेंड आहे, angular velocity. आता angular velocity डिपेंड जर असेल तर दोन कंडिशन होऊ शकतात. काय, इफ दोन कंडिशन काय, जसं आपण फॅनचं स्विच ऑन केलं तर angular velocity काय होते, इन्क्रीज होते, राईट. जर आपण फॅनचं स्विच ऑफ केलं तर आपल्याला माहिती आहे की अँग्युलर व्हेलॉसिटी कमी होत जाते. फायनली फॅन रेस्ट मध्ये येतो, म्हणजे थांबतो, स्टॉप होतो, राईट. तसंच मग अँग्युलर व्हेलॉसिटी ते इन्क्रीज करणार आणि दुसऱ्या केसमध्ये काय होणार, डिक्रीज करणार. आपण पहिली केस घेऊ. इफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज increases, then direction of angular acceleration is same as the direction of angular velocity. लक्षात घ्या, पॉइंट काय लिहिला आपण, सिंपल. इफ अँग्युलर व्हेलॉसिटी increases, अँग्युलर व्हेलॉसिटी काय लागली, इन्क्रीज, म्हणजे फॅनचं स्विच आपण ऑन केलं तर अँग्युलर व्हेलॉसिटी काय लागली, इन्क्रीज. नंतर युनिफॉर्म होणार, थोड्या वेळानंतर काय होतं ते युनिफॉर्म. सध्या आपल्याला पहिली कंडिशन घ्यायची कोणती, की अँग्युलर व्हेलॉसिटी काय लागली, इन्क्रीज. देन डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सलरेशन is same as the direction of angular velocity. फॉर एक्झाम्पल, आपण सांगितलं की हे आपल्यासाठी पार्टिकल काय करतोय, अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये फिरतोय. ठीक आहे, सर्क्युलर मोशन कशाला, सर्कमफरन्सला कव्हर करतोय. तर डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठे आली असेल, अपवर्ड. कुठे आली, अपवर्ड. जी डायरेक्शन अँग्युलर डिस्प्लेसमेंटची ती डायरेक्शन कोणाची, अँग्युलर व्हेलॉसिटी. जी डायरेक्शन अँग्युलर डिस्प्लेसमेंट ती डायरेक्शन कोणाची, अँग्युलर व्हेलॉसिटीची. पण जर समजा ही अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीज करत असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी काय करते, खायावर काय शो करायला लागला, की अँग्युलर व्हेलॉसिटी काय लागली, इन्क्रीज. देन डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सलरेशन इज सेम ॲज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. कारण की सगळ्यात महत्त्वाचं अँग्युलर व्हेलॉसिटी काय करायला पाहिजे, इन्क्रीज करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, इन्क्रीज. तरी त्याला आपल्यासाठी दुसरी कंडिशन काय म्हणू शकते बघा, दुसरी कंडिशन तर रद्द करू, चलो याला रद्द करून घेतो. दुसरी कंडिशन काय म्हणू शकते, दुसऱ्या कंडिशन मध्ये होऊ शकतं की जर अँग्युलर व्हेलॉसिटी काय झाली, डिक्रीज झाली. अँग्युलर व्हेलॉसिटी काय झाली, डिक्रीज. चलो, अँग्युलर व्हेलॉसिटी काय झाली, डिक्रीज. हा एक करायला आपल्यासाठी नोट करायचं. ओके, चलो, अँग्युलर व्हेलॉसिटी काय झाली, डिक्रीज. बघा, नेक्स्ट कंडिशन आपण घेतली, इफ angular velocity is decreases. आता काय लागली, डिक्रीज व्हायला लागली, म्हणजे आपण फॅनचं स्विच काय केलं, ऑफ केलं. इफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज डिक्रीजेस, then direction of angular acceleration is opposite to the direction of angular velocity. लक्षात येतं काय सांगतोय, सिंपल आहे. जर अँग्युलर व्हेलॉसिटी डिक्रीज करत असेल, काय करत असेल, डिक्रीज, देन डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सलरेशन कशी ठरवायची, ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. जसं फॉर एक्झाम्पल बघा, आपण घेतलं हे कन्सिडर द सेम पार्टिकल कोणत्या सेन्स मध्ये फिरतोय, अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये. तर डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल पुढे पाहिजे, अपवर्ड. पुढे पाहिजे, अपवर्ड. देन डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सलरेशन आपण काय लिहिलं,
it is same as the direction of angular displacement, right? Next, आता आपण कंडिशन काय घेतली की if angular velocity decreases, angular velocity काय लागली decrease म्हणजे फॅनचे स्विच काय केलं आपण ऑफ केलं, तर त्या केस मध्ये डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी. मग मला सांगा अँग्युलर वेलोसिटी डायरेक्शन कुठे आहे अपवर्डला, तर डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन कुठे असायला पाहिजे त्याच्या अपोजिट म्हणजे डाऊनवर्डला. कुठं डाऊनवर्डला. तर याच्या अकॉर्डिंग आपण काय ठेवू शकतो त्याच्या डायरेक्शन्स. तर मग आपण सिंपल काय डिस्कस केलंय की सगळ्यात सुरुवातीला आपल्यासाठी अँग्युलर ऍक्सेलरेशन त्याचा फॉर्म्युला लिहिला, एव्हरेज अँग्युलर ऍक्सेलरेशन, आणि दुसरं काय लिहिलं आपण एक इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सेलरेशन त्याचं युनिट आणि त्याचं काय लिहिलं डायमेन्शन, राईट. त्यानंतर आपण काय डिस्कस केलं की जेवढ्या आपण टर्म्स इंट्रोड्यूस केल्या सर्क्युलर मोशन मध्ये, पहिली टर्म कोणती होती रेडियस वेक्टर, नेक्स्ट अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन, सगळ्या वेक्टर क्वांटिटीत आपण काय लिहिले सगळ्यांच्या डायरेक्शन साठी आपण सगळ्यात पहिले सांगितलं की अँग्युलर डिस्प्लेसमेंट डायरेक्शन कशी ठरवायची, इट डिपेंड ऑन द राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल आपल्याला सांगतो फिंगरला काय करा सेन्स करा, फिंगर जो आहे तो फिंगर काय करायचं सिंपल आहे, आपले फिंगर जे आहेत रोटेट करायच्या आणि थंब काय शो करणार तुम्हाला डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, राईट. नेक्स्ट आपण सांगितलं काय, नेक्स्ट सांगितलं अँग्युलर वेलोसिटी डायरेक्शन इज सेम ॲज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट आपण घेतलं काय अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कशावर डिपेंड करणार, depend on the angular velocity. If angular velocity is increases, then the direction of angular acceleration is same as the direction of angular velocity. Then angular velocity increase नसेल, the direction of angular acceleration कशी असणार same. आणि जर समजा angular velocity decrease करत असेल, the direction of angular acceleration ही opposite असणार काय याच्या direction of angular velocity तिथे काय येईल अल्फा, म्हणजे आपल्यासाठी अँग्युलर वेलोसिटी कशी अपोजिट आली, कशी आली अपोजिट आली. तर सिंपल बेसिक कन्सेप्ट आपले रन होत आहेत, ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट वरून आपण चांगल्यापैकी या सगळ्या ज्या गोष्टी फिजिक्स मधल्या सगळ्यात सोपं करण्याचा विचार आहे. तुम्ही फक्त या ज्या लेक्चर्स आहेत कंटिन्यू करत राहा. तुम्ही बघितले नसतील, तुम्ही बघितलं नसतील त्याच्या अगोदरचा व्हिडिओ अगोदर तो बघा आणि नंतर या सगळ्या व्हिडिओला चेक करा किंवा बघा, ठीक आहे. त्यावेळेस तुमची लिंक लागेल. आणि फिजिक्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की रोजची रोज स्टडी आणि रोजचे कंटिन्यू लेक्चर्स अटेंड करणं सगळ्यात महत्त्वाचं, राईट. त्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिले अगोदर व्यवस्थित लेक्चर अटेंड करा आणि आपल्या सोप्या भाषेमध्ये आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय, जो म्हणजे आपली मराठी ओन लँग्वेज. आणि या ओन लँग्वेज मध्ये माझा विचार आहे फक्त की जेवढ्या विद्यार्थ्यापर्यंत स्वतः फिजिक्स सोपं करता येईल तेवढा हा विचार असणार आहे. त्यामुळे आपण नेक्स्ट व्हिडिओ कंटिन्यू करूया. नेक्स्ट आपल्याला काही रिलेशन्स बनवायचे सर्क्युलर मोशनचे, त्याच्यामधले लिनियर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी, लिनियर एक्सेलरेशन, अँग्युलर एक्सेलरेशन, असे खूप सारे कॉन्सेप्ट डिस्कस करायचे. तो मिलते हैं फिर अगले वाले एपिसोड में. तब तक के लिए टाटा बाय बाय, गुड नाइट बच्चा पार्टी.